नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी राठोड ज्ञानेश्वर. मित्रांनो, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राशन कार्डमध्ये नवीन माणसं कसं जोडायचे आहेत. जसं की आपल्याला लग्न झालेल्या ह्याच्यामध्ये वाईफचं कसं नाव जोडायचं आणि बाळांचं छोट्या मुलांचं कसं म्हणजे नवीन नाव कसं जोडायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा मित्रांनो. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोअरवर जायचं आहे. तर मी इथे प्लेस्टोअर ओपन केलं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करून घ्यायचे मेरा राशन राशन ह्या पद्धतीत तुम्हाला सर्च करून घ्यायचे आहे. सर्च करून घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर हा मेरा राशन ॲप तुमच्यासमोर दिसेल. तर हे जो गव्हाचा जो ठुसी दिसत आहे ह्या पद्धतीत तुम्हाला ॲपचं सिम्बॉल दिसेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲप ओपन करून घ्यायचं आहे. परमिशन त्याला देऊन टाकायचे जे परमिशन मागेल ते. त्यानंतर तुम्हाला ॲप ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला जी भाषा हवी आहे ती भाषा तुम्ही सिलेक्ट करून कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गेट स्टार्टेड ऑप्शनवर क्लिक करायचं. ह्यावरती तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चर कोड जो दिलेला आहे तो कॅप्चर कोड टाकून लॉग इन करून घ्यायचा. तुमचं आधार कार्ड, कुणाचंही आधार कार्ड, ज्याचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे ते आधार कार्ड इथं लागू होऊ शकतो. तर ते आधार कार्ड तुम्हाला टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी इथे लॉग इन करून घेतो. तर लॉग इन केल्याच्या नंतर OTP सेंड सक्सेसफुली असं ऑप्शन येईल. ओके करायचं आहे. OTP आल्याच्यानंतर इथं OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर OTP झाल्याच्या नंतर टाकून तर व्हेरीफाय बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके, त्यानंतर स्किप, त्यानंतर तुम्हाला परमिशन द्यायची आहे. स्किप बटनावर क्लिक करायचं आहे. तर तुमच्यासमोर या पद्धतीत तुमचा राशन ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं मॅनेज फॅमिली डिटेल्स तुम्हाला हे ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी इथे क्लिक करून घेतो. तर इथं तुम्हाला दिसत असेल ॲड न्यू मेंबर. तर ह्या बटनावर क्लिक करून तुमची त्या मेंबरची माहिती भरून घेऊन तुम्ही नवीन मेंबर ॲड करू शकता. तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुणाचा काय म्हणतात राशन कार्ड KYC झालेलं नसेल तर तुम्हाला ह्यामध्ये KYC केलेलं राशन दिसणार आणि विदाऊट KYCचे पण राशन कार्ड दिसणार आहेत. जसं की हे नॉट रिपोर्ट बाय स्टेट, हे जसं KYC अनकम्प्लीट हे आहेत ते तुम्हाला इथं दिसणार आहेत. तर KYC कंप्लीट असलेली ही हिरव्या KYC व्हेरीफाईड असा ऑप्शनमध्ये दिसेल. तर त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे राशन, तुम्हाला जो ऑप्शन इथे दिसत आहे तेवढे तुम्ही इथे काम करू शकता. तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. जय हिंद, जय शिवराय मित्रांनो.